जे नऊ अहवाल जे तुम्ही मला देणार आहेत ना, त्यात पण हा मुद्दा आहे. नवीन तुम्ही ऑडिट करा, माझी मागणी ती तुम्ही ऑडिट करा आत्ता नव्याने, दप्तर सील करा तोपर्यंत, आणि नव्याने तुम्ही मागणी करा. हा विषय महत्त्वाचा. ऑडिटचा जो विषय आहे ना, जर इन केस वर पाठवता येत असेल, विचारतो पुन्हा, जर तसं करता येत असेल वर पाठवायचं आणि ऑडिटर वगैरे नेमायचं असं, आता ते प्रोव्हिजन अधिकार तर सीओ सरांना आहे. लोकसभाचे एक स्पेसिफिक स्लॉट असतो, त्या स्लॉट मध्ये ते ऑडिट होतात. नाही, सीओ सरांना ते अधिकार आहेत. जर ग्रामस्थांची मागणी असेल की इथं भ्रष्टाचार झाला हे आम्हाला दिसतंय, फक्त तो आता ग्रामसेवक तुमची कागद देत नाही, पंचायत समितीवरून त्याला आम्हाला रिस्पॉन्स भेटत नाही आहे, त्यामुळं सीओंना तो पूर्णपणे अधिकार आहे. तुम्ही आत्ताच सीओंना हे कळवा की ऑडिट जो उपोषण करताय तो हे ऐकत नाही, त्याची मागणी आहे दप्तर सील करून ऑडिटर नेमा. ऑडिटर नेमण्याचे अधिकार सीओंना आहेत, सीओ ते नेमू शकतात. कारण ऑडिट करणं हे काही चूक नाही आहे. दरवर्षी तसं ऑडिट होत असतं. हे चूक नाही, ते तसं आहे. पण आता जर त्या वर्षाचं ऑडिट झाला असेल आपल्याला, नाही ठीक आहे ना, ऐका ना, त्याची फेर चौकशी करू शकतो ना आपण. ऑडिट होऊन गेलं, 25-26चं ऑडिट झालं, 24-25चं, आता 25-26चं होईल. पण माझं म्हणणं आहे की हा प्रशासकीय अधिकारी जो ग्रामसेवक तुम्ही इथं बसवला आहे, तो ज्या दिवशी या ठिकाणी रुजू झाला त्या दिवसापासून तर आजच्या तारखेपर्यंत जे काय त्याने व्यवहार केलेले आहेत ग्रामपंचायतीतून, त्या सगळ्याचं ऑडिट व्हावं हीच माझी मागणी आहे ना. आणि ती गैर नाही आहे, जी कायद्यात बसते तीच मी मागणी केलेली आहे. मी जोशी साहेबांसोबत बोलतो या संदर्भात, या संदर्भात. तुम्ही इथं येणार आहेत का? येणार आहे, थोडस उशीर होईल. हां, उशीर तरी अहवाल आहे ना पूर्ण घेऊनच येतो मी. ठीक आहे. हां, बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.